चिठी हातात घेऊन SP वैशाली सिंग स्वतःच्या बहिणी ताराच्या लग्नासाठी साडी खरेदी करण्यासाठी एकटीच बाजारात निघाली. त्यांनी छापील गुलाबी कुर्ता सेट, पायात साधे बूट, चेहऱ्यावर साधेपणा, ना कोणी अंगरक्षक, एखाद्या सामान्य बहिणीप्रमाणेच बाजारात प्रवेश केला. सभोवतालच्या दुकानदारांनाही त्या येणार आहेत याची कल्पना नव्हती. त्यांचा नजर थेट त्या जुन्या कापडाच्या दुकानावर गेली, जिथे त्या आधीही अनेक वेळा सिक्युरिटीशिवाय गुपचूप येत होत्या. वैशाली हळूहळू दुकानात शिरल्या. दुकान फार मोठे नव्हते, पण सर्वत्र रंगीबेरंगी साड्यांचे थान सजले होते. काउंटरवर मालक हिशेबात गढून गेला होता आणि सुमारे 20 वर्षांचा एक तरुण ग्राहकांना साड्या दाखवत होता. वैशाली येताना कोणीही विशेष लक्ष दिले नाही. सर्वांना वाटले एखादी सामान्य ग्राहक असेल. त्या काउंटरजवळ जाऊन उभ्या राहिल्या आणि तरुणाला म्हणाल्या, "भाऊ, माझ्या बहिणीचे लग्न आहे. तिला एक अतिशय छान साडी हवी आहे. काही उत्तम डिझाईन दाखवा." तरुणाने नाखुशीने काही साड्या काउंटरवर पसरल्या. वैशाली एक एक साडी उचलून काळजीपूर्वक पाहू लागल्या. कधी रंग आवडला नाही, तर कधी बॉर्डर नापसंत झाला. एक साडी पाहून त्या म्हणाल्या, "हा रंग खूप हलका आहे, तारावर फार चांगला दिसणार नाही. याचा बॉर्डर खूप बारीक आहे, लग्नासाठी योग्य राहणार नाही." मग वैशालीनी दुसरी साडी उलटून पाहिली आणि म्हणाल्या, "अरे, ही तर खूपच चमकदार आहे. वधूने थोडे सौम्य दिसावे." अशा प्रकारे अर्धा तास कधी गेला कळलेच नाही. दुकानात ग्राहकांची गर्दी वाढू लागली होती. तरुणाच्या चेहऱ्यावर आता अस्वस्थता स्पष्ट दिसत होती. तर नंदकिशोर साहू ही आपल्या जाड चष्म्यामागून वारंवार वैशालीकडे पाहत होते. नंतर ते थोड्या रुक्ष स्वरात म्हणाले, "सर्व एकापेक्षा एक चांगले तुकडे आहेत मॅडम, यापैकीच एक निवडा." पण वैशालीचे मन तयार होत नव्हते. त्यांच्यासाठी ही फक्त एक साडी नव्हती, ही त्यांच्या बहिणीसाठीचे प्रेम, त्यांची जाडके होती. त्यांनी शांत स्वरात उत्तर दिले, "मला काही घाई नाही भाऊसाहेब. माझ्या बहिणीच्या लग्नाचा प्रश्न आहे. फक्त सर्वोत्तमच हवे आहे." तेव्हा नंदकिशोर साहूनी हळूवार तरुणाला इशारा केला. तरुण बडबडत तळघराकडे गेला आणि थोड्याच वेळात नवीन बंडले घेऊन आला आणि काउंटरवर ठेवली. आता काउंटर साड्यांनी भरून गेला होता. वैशाली एक एक साडी उघडून पाहत होत्या आणि नंदकिशोर साहूंचा रक्तदाब वाढत चालला होता. तरुणाने मालकाच्या कानात कुजबूज केली, "अर्ध्या तासापासून मन उद्ध्वस्त करून ठेवले आहे. एक साडी निवडतच येत नाही." वैशालीनी त्याचे बोलणे ऐकले. एक क्षण त्यांना वाईट वाटले. त्यांना हवे तर एका मिनिटात या दुकानावर ताळे बसवू शकत होत्या, पण आज त्या आपली सत्ता वापरू इच्छित नव्हत्या. त्यांनी तरुणाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले आणि नंतर सुमारे 1 तासाच्या शोधानंतर त्यांची नजर तिच्यावर पडली. एक गडद मरून रंगाची साडी, ज्यावर सोन्याच्या धाग्यांचा रुंद बॉर्डर होता आणि संपूर्ण साडीवर बारीक कशिदा काम होते. ती साडी जणू तारासाठीच बनवलेली होती. वैशालीच्या चेहऱ्यावर शेवटी समाधानाची हसू आली आणि त्यांनी साडी हातात घेताना म्हटले, "हो, हीच हवी होती. ही पॅक करा." नंदकिशोर साहूनी आरामाचा श्वास सोडला. जणू काही मोठी समस्या टळली होती. तरुणाने घाईघाईने साडी दुमडून एक चमकदार पॅकेटमध्ये घातली. वैशालीनी पर्समधून पैसे काढले, दिले आणि पॅकेट हातात घेतले. त्यांच्या मनात आनंद होता, समाधान होते की त्यांनी आपल्या बहिणीसाठी सर्वोत्तम वस्तू निवडली आहे. त्या दुकानातून बाहेर पडण्यासाठी वळल्याच तेवढ्यात त्यांची नजर पॅकेटच्या एका कोपऱ्यातून बाहेर दिसणाऱ्या एका धाग्यावर पडली, जो काहीसा बेताल दिसत होता. त्या थांबल्या, पॅकेट उघडले आणि साडी पुन्हा बाहेर काढली. त्यांच्या हृदयाचे ठोके वाढले. साडीच्या बॉर्डरवर एका ठिकाणी धागा तुटलेला होता आणि सुटून लोंबत होता. त्यांनी हळूवार तो ओढला तर कशिद्याची संपूर्ण शिवण उलगडू लागली. हा एक सदोष तुकडा होता. वैशालीचा चेहरा उतरला. त्या परत काउंटरवर गेल्या. त्यांनी नंदकिशोर साहूंना दाखवत म्हटले, "भाऊ, हे बघा, यात धागा तुटलेला आहे. हे तर संपूर्ण उलगडेल." नंदकिशोर साहूंनी एक नजर साडीवर टाकली आणि नंतर मोठ्या बेपर्वाईने म्हटले, "अरे मॅडम, इतके लहान मोठे तर चालते. तुम्ही नका, दर्जीकडे बरोबर करून घ्या, काही होणार नाही." वैशालीचा राग आता वाढू लागला होता. त्यांचा आवाज थोडा कठोर झाला. त्या नंदकिशोर साहूंना म्हणाल्या, "हे असेच कसे चालेल? मी इतके पैसे देत आहे, फुकट घेत नाहीये. मला योग्य साडी हवी." नंदकिशोर साहू देखील भडकले आणि तीक्ष्ण आवाजात म्हणाले, "बघा मॅडम, आता वारंवार बदलू शकत नाही. तुम्ही स्वतः पाहून निवडली आहे. आता यात आमची काय चूक?" काउंटरमागे उभा असलेला तरुण हसत म्हणाला, "अरे मॅडम, तुम्ही तर सर्व काही तपासून पाहिले होते ना, आता नाटक का करता आहे?" हे ऐकताच वैशालीच्या स्वाभिमानाला धक्का बसला. त्या एक अधिकारी होत्या, पण त्यापूर्वी त्या एक ग्राहक होत्या आणि ग्राहकासोबत असले वागणूक त्यांना सहन होत नव्हती. त्यांनी दृढपणे म्हटले, "बरोबर साडी द्या, नाहीतर माझे पैसे परत करा." नंदकिशोर
साहूंनी डोळे चरचर निहाळले आणि म्हटले, पैसे असे परत होणार नाहीत, जास्त नाटक करू नका इथे. आतापर्यंत दुकानात उभ्या राहिलेल्या इतर ग्राहकांनी देखील तमाशा पाहण्यास सुरुवात केली. कानाकोपऱ्यात गप्पा सुरू झाल्या होत्या. दुकानातील वातावरण तापले होते. वैशालीनी आवाज उंचावून म्हटले, दुकानदारी अशी चालत नाही. मी संपूर्ण पैसे दिले आहेत. एकतर योग्य कापड द्या किंवा पैसे परत करा. नंदकिशोर साहूंनी ओरडत म्हटले, काय स्वतःला खूप मोठा अधिकारी समजतेस का? तुझ्यासारखे लोक रोज येतात, चल येथून निघ. हे ऐकताच वैशालीनी रागाने साडीचे पॅकेट काउंटरवर ठोकले. गर्दी आता आणखी वाढली होती. तरुणाने मागून आणखी एक बाण सोडला. आता सुरू झाला यांचा नाटक. वैशालीनी त्यांच्याकडे पाहिले. त्यांच्या डोळ्यांतील ती कठोरता होती जी मोठे गुन्हेगार देखील गप्प करून जेत असेल. पण इथे कोणी त्यांना ओळखणारे नव्हते. नंदकिशोर साहूंनी रागाने खिशातून मोबाईल काढला आणि ओरडत म्हटले, जास्त गोंधळ करू नका, नाहीतर मी आत्ताच पोलिसांना फोन करतो. ते तुम्हाला सांगतील धमकी कशी द्यायची. वैशालीच्या चेहऱ्यावर एक व्यंग्यात्मक हसू आली. हो करा, बोलवा पोलिसांना. आम्ही पण पाहू तुमचे पोलीस काय करतात. नंदकिशोर साहूंना वाटले की घाबरत नाहीये. त्यांनी ताबडतोब पोलीस स्टेशनचा नंबर मिळवला आणि स्पीकरवर ठेवला. हॅलो स्टेशन प्रमुख साहेब, नंदकिशोर साडी भांडार बोलतोय. इथे एक बाई नाकारणीत भांडण करत आहे. दुकानात गोंधळ माजवला आहे. लवकर कोणाला तरी पाठवा. फोन केल्यावर गर्दीत कुजबूज आणखी वाढली. अरे यांनी तर पोलीसच बोलवले. वैशालीनी काहीच बोलले नाही. त्यांनी जवळ पडलेली एक जुनी लोखंडी खुर्ची उचलली आणि दुकानाच्या दाराजवळ लावून बसल्या. त्यांनी आकाशाकडे पाहिले आणि एक क्षणासाठी त्यांना ताराचे चेहरा आठवला. तिच्या लग्नाचे स्वप्न आठवले. पण आता ही फक्त एका साडीची गोष्ट नव्हती. ही त्यांच्या स्वाभिमानाची लढाई बनली होती. त्या मागे हटू शकत नव्हत्या. त्या खुर्चीवर शांतपणे बसल्या होत्या. जणू काही वादळ येण्याची वाट पाहत होत्या. मनात विश्वास होता. त्यांनी स्वतःला सांगितले, काही हरकत नाही, पोलीस येतील, मला ओळखतील आणि हे सर्व नाटक एका मिनिटात संपेल. शेवटी त्या याच जिल्ह्याच्या SP वैशाली होत्या. प्रत्येक स्टेशन प्रमुख, प्रत्येक हवालदार त्यांना ओळखत होते. संपूर्ण पोलीस विभाग त्यांचा सलाम करत होता. पण कदाचित नशिबाला आज त्यांची परीक्षा घ्यायची होती. 10 मिनिटांनंतर पोलिसांची एक जुनी जीप धुळी उडवत दुकानासमोर येऊन थांबली. जीपमधून एक हवालदार महेंद्र चौधरी आणि 2 शिपाई खाली उतरले. हवालदार महेंद्र चौधरींचे पोट बाहेर आलेले होते आणि चेहऱ्यावर एक विचित्र आकड होती. गर्दी त्यांना पाहून बाजूला झाली. नंदकिशोर साहू धावत हवालदार महेंद्र चौधरींजवळ गेले. त्यांनी वैशालीच्या दिशेने बोट दाखवत सांगितले, साहेब हीच आहे ती बाई, नाकारणीत भांडण करत आहे, आमच्या दुकानाचे वातावरण बिघडवत आहे. हवालदार महेंद्र चौधरींनी काही प्रश्न न विचारता वैशालीकडे वरपासून खालपर्यंत तिरस्काराने पाहिले. वैशाली अजूनही खुर्चीवर बसलेल्या होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर थकवा होता, पण डोळ्यांत एक आशा होती की आता सर्व काही बरोबर होईल. तेवढ्यात हवालदार महेंद्र चौधरींनी गर्जना केली, तू कोण, काय तमाशा लावला आहे इथे? वैशालीनी शांत होऊन उत्तर दिले, सभ्यपणे बोला. मग त्यांनी सांगितले, मी वैशाली सिंग आहे. हवालदार महेंद्र चौधरी आकळत म्हणाले, वैशाली सिंग असल्यास काय झाले? कुठल्या राणीच्या कुळातून आहेस का? हवालदार महेंद्र चौधरींनी मधूनच त्यांचे बोलणे कापले. तुला दुकानात गोंधळ करण्याचा परवाना मिळाला आहे का? काय? वैशालीनी एक दीर्घ श्वास घेतला. कदाचित तुम्हाला माहिती नसेल की तुम्ही कोणाशी बोलत आहात. हवालदार महेंद्र चौधरी जोरात हसले, हो माहीत आहे. आता सर्वांची आई व्हायची आहेस तू. जास्त आकड दाखवू नका. सरळ स्टेशनवर चला, तिथे तुमची सर्व आकड काढतो. एका सिपाहीने पुढे येऊन वैशालीचा हात पकडण्यास सुरुवात केली. वैशालीने त्याच्याकडे पाहिले तर तो एका क्षणासाठी थोडासा संकोचला. हे पाहून गर्दीत उभ्या असलेल्या महिला कुजबूज करू लागल्या आणि म्हणाल्या, ही तर चांगल्या घराण्यातली आहे, पण आहे मोठी भांडखोर. तेवढ्यात नंदकिशोर साहूंनी हवालदार महेंद्र चौधरींना खांद्यावरून पकडून हळूवार दुकानात नेले. काउंटर मागे नेऊन त्यांनी खिशातून काही नोटा काढल्या आणि हवालदार महेंद्र चौधरींच्या खिशात सरकवल्या. साहेब, यांना उचलून नेता इथून, त्यांनी कुजबूज करत सांगितले. ही आमचा धंदा बिघडवत आहे. जो खर्च पाणी होईल ते मी पाहतो. हवालदार महेंद्र चौधरींनी नोटांकडे एक नजर टाकली. त्यांच्या ओठांवर एक लोभी हसू आली. लाचाच्या उभेने त्यांची आखड आणखी वाढवली. ते गर्दीकडे पाहत बाहेर पडले. वैशाली अजूनही त्या खुर्चीवर बसलेल्या होत्या. त्या विचार करत होत्या, आतापर्यंत तर यांनी मला ओळखले असेल, आता हे नाटक संपेल. पण हवालदार महेंद्र चौधरींनी शिपायांना इशारा केला. यावेळी दोन्ही शिपायांनी पुढे येऊन वैशालीच्या दोन्ही हातांना मजबूतीने पकडले. वैशाली चकित झाल्या, हे काय बेअदबी आहे, माझे बोलणे तरी ऐका. हवालदार महेंद्र चौधरींनी शिटी वाजवत जीपकडे इशारा केला आणि म्हटले, बरेच बोललात तुम्ही, आता स्टेशनवर चला, तिथेच कळेल कोण किती मोठा अधिकारी आहे. गर्दीतून कोणीतरी टोमणा मारला. बघा, मोठी मॅडम व्हायची आली होती, आता तुरुंगात चक्की पिसतील. नंदकिशोर साहू दूर उभे असून मिशावर ताव देत हसत होते. SP वैशालीच्या डोळ्यांत आग पेटली होती, पण त्यावेळी त्यांच्या आवाजापेक्षा जास्त जड होते कायद्याच्या रक्षकांचे ते हात, जे आज एक निरपराध व्यक्तीला पकडून होते. त्यांनी काही विरोध केला नाही. त्यांना माहीत होते की जर त्यांनी आपली ओळख सांगितली तर हे लोक कदाचित विश्वास ठेवणार नाहीत आणि तमाशा आणखी वाढेल. जीपचे दार उघडले. शिपायांनी त्यांना जवळजवळ ढकलतच आत बसवले. जीपचे दार बंद झाले आणि त्यांचा सन्मान, त्यांचे पद सर्व
सर्व काही त्या बंद दारामागे कैद झाले. गाडी जसाच्या तसा गल्लीतून बाहेर पडली. नंदकिशोर साहूंनी आरामाचा श्वास सोडला आणि आपल्या दुकानाचे शटर बंद केले. धंदा पुन्हा आपल्या गतीला लागेल. पण SP वैशाली सिंग यांच्या सन्मानाला स्टेशनच्या मार्गावर ओढले जात होते. पोलीस जीप धुळी उडवत स्टेशनच्या गेटवर येऊन थांबली. इथे बाजाराची गर्दी नव्हती. फक्त काही गुन्हेगारांचे नातेवाईक आणि पोलीस होते. वातावरणात एक विचित्र उदासी आणि शांतता होती. हवालदार महेंद्र चौधरी जीपमधून खाली उतरले आणि एक सिगारेट पेटवून ओढू लागले. एका सिपाहीने जीपचे दार उघडले आणि वैशालीला बाहेर ओढून काढले. पण वैशाली फक्त शांत होत्या. कोणतेच वाद नाही, कोणतीच याचना नाही. त्यांची सरळ नजर हवालदार महेंद्र चौधरींच्या चेहऱ्यावर होती. पण लाच आणि अहंकारात बुडालेल्या त्या हवालदार महेंद्र चौधरींना काहीच समजत नव्हते. हवालदार महेंद्र चौधरींनी त्यांना ढकलत म्हटले, चला आज स्टेशनमध्ये. स्टेशनमध्ये आत एक हेड कॉन्स्टेबल बसून फायले पलटत होता. त्याने विचारले, साहेब ही कोण मुलगी आहे? हवालदार महेंद्र चौधरींनी अहंकाराने सांगितले, ही खूप मोठी बंदूक बनून फिरत होती. एका दुकानदाराशी भांडत होती. असेच लोक शहरात दंगे करवतात. हिला तुरुंगात टाका, सर्व उष्णता बाहेर पडेल. वैशालीने एक शेवटचा प्रयत्न केला. मी वैशाली सिंग आहे. हेड कॉन्स्टेबलने मध्ये चढवले. नाव पत्ता नंतर कागदावर लिहून घेऊ. मॅडम प्रथम आत चला. एका सिपाहीने लोखंडी जड गेट उघडले आणि त्यांना तुरुंगात टाकले. आत ओलसर तुरुंग होता. भिंतींपासून पापुद्रे उतरत होत्या आणि हवेत एक विचित्र दुर्गंध होती. एका कोपऱ्यात तुटलेली चारपाई पडली होती. वैशालीने एक दीर्घ श्वास घेतला. हा तोच तुरुंग होता ज्याची त्यांनी काही दिवसांपूर्वीच तपासणी केली होती. आज त्या स्वतः यात एक कैदी म्हणून उभ्या होत्या. हवालदार महेंद्र चौधरींनी बाहेरून कुलूप लावले आणि जोरात हसले आणि म्हटले, आता बना अधिकारी आणि राणी. तुरुंगाच्या भिंतींवर वैशालीच्या चेहऱ्याची सावली थरथरत होती. आणि मनात विचार करत होत्या, किती खाली गेलेले आहेत हे लोक. यांना नक्कीच शिक्षा देईन. हा कसला न्याय आहे जो सत्य आणि असत्यात फरक करू शकत नाही? इतकेच विचार करत होत्या तेवढ्यात त्याच स्टेशनमध्ये तुरुंगाच्या बाहेर लाकडी एक जुनी खुर्चीवर दुसरा हवालदार बसला होता. त्याचे नाव अभिषेक मिश्रा होते. वय जास्त नव्हते, पण तो आपल्या कामात अत्यंत प्रामाणिक आणि त्वरित काम करणारा म्हणून ओळखला जात असे. तो